तोपर्यंत त्यांना तयार ठेवा. तुम्ही स्वतःहून यायचं, स्वतःहून यायचं. झालं याच्यासाठी भुकेलेला दररोज बायकोसोबत भांडण मला भारी करायची, पण 7 आज आपलं मैदान बहुत अचानक माझ्या चाली स्त्री मला स्केलचं काही समजत नाही, पण हे तुम्ही आवाज काढणार येऊन जाऊ का अर्जी लावले गावसे तू आय लव्ह यू. तर मंडळी आजचा पवित्र दिवस, आजचा पवित्र दिवस 18 पगड जातींचा जमातीचा एकमेव राजा बादशाह माझा छत्रपती झाला आणि त्याचा आज शिवराज्याभिषेक दिनाचा दिवस. आणि त्या आज माझ्या शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी आज माझा दैवत श्री दुर्वाप्रिय यांच्या प्रांगणामध्ये 2026 चा प्रांगणातला 2026 च्या हंगामातला पहिला कार्यक्रम दुर्वाप्रियाच्या प्रांगणामध्ये गोवाचं बोललं याच्यावर म्हणतात 16 जण दिसतील. गेल्या वर्षी एक डायलॉग बोललो बोलू बोला. आज एवढं मुंबईमध्ये फ्री मध्ये बांधलं. आज या लग्नाचा हॉल आहे, बँकेट आहे, त्याचा 80,000 रुपये भाडं आहे. तिथं दुर्वाप्रियाच्या लेकरांनी हे केलेलं आयोजन त्याला वय थांबवलं. दुर्वाप्रियाच्या लेकरांनी केलेलं आयोजन, एक त्याला नाश्ता, एक त्याला चाय, आमच्यासाठी जेवण. अरे मुंबईमध्ये असं पोलीस कुणासाठी गणपती शपथ देऊन सांगतो आलेल्या रसिकांना चाय नाश्ता आणि त्यातले त्यात भव्य अर्ध्या लोकांनी भव्याचा कार्यक्रम केला असला. आरती झाल्याचं पसंती पुढच्या वर्षी इथं प्रति भरायला झाला काय बोलायचं हा दुर्वाप्रियाच्या लेकरांच्या संयोजनामध्ये, दुर्वाप्रियाच्या लेकरांच्या आयोजनामध्ये कोणतीच अशी शंका नाही. आणि आमच्या गावातलं सगळं जमा केलं तर एवढा मोठा पालका नाही. आमचं गोवा लगेच बसायला निघालं. गोवा एवढ्या मार्गाने उद्या बघा नाही जमल तुम्हाला एवढं जमल. एका पात्याला समजा ढांका आणला जमल. इफ यू कॅन डू इट. माझ्या बाबा छापायचा नाही. 80 माणसाचा एकुलता एक, सत्या बायकोचा एकुलता एक आपल्या झपायचा. तुम्ही काय थांबायचं. आजचा दिवस पवित्र दिवस माझा राजा शिवछत्रपती झाला आणि हे पवित्र दिवस याचा औचित्य राखून आज दुर्वाप्रिय चरणी हा कार्यक्रम होतो आहे. ज्येष्ठ शुभ त्रयोदशी दिस सोन्याचा घेऊन आली. सन 1674 साली या स्वराज्याचा पहिल्यांदा लाभ लावली. या स्वराज्याला पहिल्यांदा लाभ लावली. शिवछत्रपतींना नमस्कार करून त्यांना मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Oh
वा नमन पाहिजे, नमन पाहिजे. या ठिकाणी तुम्ही सगळ्यात जवळचे आहात, पण काही नावं घेणं गरजेचं आहे. नावं घेतो. या ठिकाणी शाहीर शिवाजी कोकरे, सचिन माळे आमचे सौंदर्यचे, अक्षय करुतले पुण्यात आलेले, माझा अनिकेत प्रसाद पुण्यात आलेला आहे, प्रसाद भोवळे रत्नागिरीत आले, दिगंबर भोर राहुल भोवळे माझा रत्नागिरीत आलाय, एक वेगवेगळी आहे. आठवड्यातले प्रकाश युट्यूबवर सगळे आहे. अक्षय आकडे आहे, कोकणकर सिडी आहे, अक्षय काकडे आहे, माझा आवाज माझा पाठका माझं सगळं काही रामचंद्र जागे मला या महाराष्ट्रात असं आले आहे. विनायक सलगले आहे, विनोद भटकरे शाहीर आमचे प्रतिस्पर्धी कार्यक्रमात आहे. मनाचा मुलगा शाहीर योगेश गोपाळे आहे, महेश दलावले परिवारासोबत मुंबईवरून आलेले आहेत. लक्ष्मण झोरे, आदेश बर्वे, अनिकेत भक्ते, शशिकांत मांडवे, मला पाखेराका, शुभम सावंते, शाहीर वेदांत जाधव, प्रथमेश कनेरे, आताच त्याचे MSS मध्ये सिलेक्शन झाले. शाहीर विनायक भोपट, शाहीर जनार्दन नाचरे, बाळासाहेब झोरे आले आहेत. लांजाचा जवळ प्रथमेश दैत, शाहीर विनोद भटकरे, शाहीर अतुल कदम, अंकुश मामा भाई, अनेक मंडळी आहे. मनाचा मुलगा नवे राहणारे माफ करा. आणि माझे धोकेपटू आता संदेश ओकेच जो मला 5 लाख तो दिला आहे कायम राहतील. माझा संदेश बारगडे, सिद्धार्थ बारगडे, लँजोला साडी दादा, तुम्ही माझ्यासाठी लावणं खूप मोठं भाग्य आहे. कारण इतकी वर्ष रामचंद्र घडेकरांच्या नाचापासून त्यांनी वाचवलं. मी काही सुरुवात करणार नाही. आता तुमच्या हातात जोडी आहे का समोर वर्गला अजित चव्हाण आहे, डॉक्टर रोहित टिके, शाखा माझी जय हनुमान नाच मंडळ मंडळाची कोणवाडी खेळाची शाखा माझी, आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर सप्तस्वरांचा भाष्य म्हणतात राजेश टिकम त्यांचे वस्ताद.
विजय निकम त्यांच्या वडील सर्व नावाचा मुद्रा आणि रात्री पडायला दादा माता राहायला माझी माहिती त्यांचे सोबत आणि माऊली प्रतिष्ठानचे सगळे शिलेदार आणि माता विजय पराते सर्वांना हे झालं ना हे चालेल आता पांडुरंग चरणी देह जाओ आजी विठुराय चरणी देह जाओ आजी मंडळी वय सगळं वंदना करून हे पर्यंत या पवईमध्ये मी बघितलं अरे तर पारायण होतो अरे गोपाळ काला होतो सप्ताह होतो 4 दिवस शर्मा माऊलींसारखं कीर्तनकार आज जगाचं नाव अहो ते येतात हे कोल्हापुरिया माऊली प्रतिष्ठानच्या लेकरांना फोटो काढला ना एका बाजूला साहेब अधिकाऱ्याने एका बाजूला पूर्ण सगळं पोरं सगळं लाखो रुपये कमवणारे आणि सगळे हा जमाना बाटली भरायच्या टायमाला एक पंढरपूरचा नाद करणारी सगळी मान्य आली आणि म्हणून तुमच्या चरणाशी पांडुरंगाच्या पांडुरंग चरणी
हे पैसे ठेवलं ना इसमें कुछ नहीं है लोक म्हणतात त्यात पुढे आहे बदनाम आहे बोल श्री गणपती गजानन रावलेली अखंड हरदासवाडीचा शिवशंकर नारायण गुरुर बाबा राजाराम जय पिताजी बोलतूर अखंड बाबुरंग घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराज की देवादिदेव लंबोदर दुर्वाप्रिय माऊलीचा कुलस्वामी धैर्य भवानी आंबा सप्लायरचे अनेक रसाळ रत्नागिरी मुंबई पुणे दयानंद राटे यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक राजू देसाई माऊली यांनी माझ्या छातीला तुला लावलेला आहे 500 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद प्रसाद परशुराम घाडेकर गाव उमेदनी गणपतीपुळे 500 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला पण सांगतो गणपती पार्या निवडलेला प्रियांशी पाटील प्रचिती पाटील 201 रुपयाचं पारितोषिक माझे आवडते साहेब विनोद फटकरे माऊली 201 रुपयाचं पारितोषिक सूरज बिन माऊली पुन्हा एकदा 1001 रुपयाचं पारितोषिक सुरुवात आता थँक्यू सो मच महापुरुष मित्रमंडळ वाटूर गंगावाडी यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक त्यानंतर आर्यन ताडकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आताच्या घरासाठी परशुराम घाडेकर माऊली गणपतीपुळे आमचे प्रसादाचे चिरंजीव सॉरी पिताश्री 501 रुपयाचं पारितोषिक असा आशीर्वाद असू द्या ऋती प्रमोद घाडेकर स्मित प्रसाद घाडेकर गणपतीपुळे 501 रुपयाचा आशीर्वाद आले धन्यवाद पांडुरंग सावंत माऊली माझ्या महालक्ष्मीच्या भूमीतनं कोल्हापूर 501 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद गणपत कलाते माऊली पैसा आला आता 201 रुपयाचा आशीर्वाद आय लव्ह यू आणि बाजीराव सिंगम आता जाधव 501 रुपयाचा पारितोषिक त्यानंतर महेश गरावडे माऊली माझ्या प्रचंड आनंद सगळ्या अन्याय कोणी झोपलेलं ना बाय 501 रुपयाचा पारितोषिक थँक्यू आणि अजून आहे पैसा वेगळी पैसा मी काय म्हणे लय ठोकू नका ना मी कणसावतो आय एम टॉकिंग नाही आता दसऱ्यावर घस चालू करायचं लास्टला एकदा नाराय त्याला शेतिया स्टाईल बोलू का स्टाईल बोलू तुम्हाला लावण्या वेळेनंतर खळविलकर गाव केलावशे माझ्या आईच्या भाव या गावात 501 रुपयाचा पारितोषिक आणलाय त्याच्यानंतर अजून एक थांबा तरी सर्व श्री मनस्वी नितेश भोड
राजापूर घरी असोड 501 रुपयाचं पारितोषिक माझ्या ताईकडून आलेलं आहे. फरमाईश आपल्या गोड गळ्यातून व सुंदर कानातून आम्हा गोपाळ वाचनच्या तनामनात गाणं सांग चल काय काय आणू गणपतीला आणि पौत्र बांधायचं. ओके नमन 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 हो मला काय बोललं हे काय बोल ऐका आला आकडे बांधला तू करावर एक खेळ बोलू नमन नमन कभी मेरी याद आई तो दिल से मुझे पुकारा कर इरशाद इरशाद कभी मेरी याद आई शुभो तो दिल से तेरे पुकारा कर फिर भी मैंने आवाज नहीं दी तो गड़गड़ चल आणि पुकारा कर आपला असंच चालणार पाहूया दसरे आपण निघत चालला आणि ह्यांना ह्याच्यातला काही जमत ना अगं बरं का मी फालतू बोललो नाही वाईट नाही बोललो का ऐका पांढरा असतात हा सगळं होईल नमन फटकरी मागली नमनाचे फरमाईश आले मंडळात विषय केला तर तुम्ही जबाबदार साक्षीला तुम्ही आहे का म्हणता हा म्हणतात आता बुवा आमचं पांढरा सदरा घालून येतील वर म्हणतील लाल सलवार काय काय तलवार काय असं लाल घालून येतील बुवा इट्स नॉट लाल फसवलं रे फसवलं बुवा काही 17 वर्षाचा लालच घालून एवढा पैसा कमवतो ना मी आम्ही सिद्ध आहे 2-3 ड्रेस माझं नवी मला म्हणतात तर लालचं म्हणतात पिवला करी आणि हेच बोललं मी यांची बायको धुवायला तुलाच लागणार हे मी काय चुकीचं बोललो आपण वाईट बोलतच नाही हो प्रियांका पिवळा जर हिनाट्या पिवळा कशात करी डाळीत चटणी जास्त टाकली निर्मा पावडर पण द्या घर तरी कन्मारू डाळीत चटणी टाकली अरे पिवळे अशी कशी बोल अरे तुरेवर आहे मी आज आणि पिवळे झाले तर धुवायचं आहे नाही काय जर शक्ती वाले तुम्ही अजून काय बोललं मला अरे माफ बोलले फरमाईश नवगणाचं गोंधायचं आणि सुखानं नांदायचं. हे गणपत पुढच्या वर्षी तुझ्यावर म्हणतात तर बोलू नको जमणार नाही पब्लिक बोलते राडा होणार सामोरे काय नवगणाचं गोंधायचं आणि सुखानं नांदायचं. देवाच्या हुकमानं सगळ्याला सांगायचं हे कधी ही गाव देवानं हे कधी ही गाव देवानं तुला पवत बांधायचं पवत बांधायचं कमन गोवांच्या समोर आम्ही टाकलेला आहे गोवाची सोड नदी बोल मी दुसरा गण बोल समोरून टाकलेला आहे आपणच बोललो गोवा माझ्यासाठी लकी आहे दुसरी फरमाईश विचार हा किती आहे इतकंही नाही बरं माझ्यासारखा गरीब घराण्याचा पोरगा हे जे शक्तीला बघायला आले कोणी मोठ्या घरातली पोरं नाही गावावर मुंबईला आले जे काय हाताला काम येतं ते काम केलं कष्ट केले पण वाढ
पालखी देवली आता रात्रीला जायचं आहे, गुढीपाडवा आहे. या सगळ्या रीत परंपरा जपणारा हा कोकणातला पोरगा कोकणाच्या गावाला आईला फोन केला आहे. काही असू दे, आपली परिस्थिती गरीब असू दे, पण आपला गणेशाचा उत्सव, गणपती बाप्पाचा उत्सव हा धूम धडाक्यात झाला पाहिजे. मी कर्जाकडे मी वाहन नाही, पण हे आई हा गणेशाचा सण उत्तम झाला पाहिजे. जो 2023 चा बोला, तुम्ही 2024 बोला. विचार हा किती आहे दिसतही नाही बरं, देणारा आहे आपला लंबोदर. काढवण तरुण सारी करतो मी सोया, पण 2 वर्षासारखं मात्र सजते घर. कसा चालताय काय आहे गणपतीला, कसा चालताय काय आहे गाय गणपतीला, तुझ्या गौराईला घराला आणि सणाला. आता काय काय करणं? नमन ऐका ऐका नमन 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 आणि मला काय म्हणतात ऐक. नमन पाहिजे. पहिला स्तवन झाला पाहिजे, गड झाला पाहिजे, गवळण पण त्याच्यानंतर सगळं. ऐका तरी ऐका, इकडे सांगा. नमन पाहिजे. एवढं सगळं होऊन मला म्हणतात बेसूर बोला. पैसा आला. म्हणतात कधी शक्तीची लायकी नाही बोला. अरे आपण नाही माझे करेगा तो करेगा काम. राडा होणार कदमानो, राडा होणार तुला नाही येणार. आपलं असंच आता करत 4 4:30 आई मग असते. घर खर्च येईल, आडवून येईल. चांद तारों में नजर आए रात रात. तुम्ही गाणी लय भारी म्हणता, खरंच भारी म्हणता. कोकणातला आमचा 2-3 शाहीर आहे, त्याच्यात त्यांना मध्ये वाजवतो मला खानसा होतो. आलं बघितलं पैसे. पैसा आला. विकास करपटे याला काय लेकर सुखाचा वृंदावन. आणि लग्न की कुठलं लग्न की कुठलं की आता चला ते म्हणतो आठवण कर. मी तिकडनं 500 रुपये आले. स्मित प्रसाद घडेकर मावली 201 रुपयाचा पारितोषिक. लांजा तालुका माजी अध्यक्ष चंद्रकांत जोडून चढणार. अरे प्रियंका बेटा म्हणजे आहेत काय. 501 रुपयाचा पारितोषिक ओढीत आले. खास राजापूरला कार्यक्रमासाठी आले. थँक्यू सो मच. जयसिंग यादव पुन्हा 500 रुपये आहे. भाई मोकाशी 201 रुपयाचा पारितोषिक. याद लागला फरमाईश 500 रुपये ऑनलाईन पाठवले. सागर गव्हाणे सगळे गव्हाणे आता घ्यायला पाहिजे. नाद लागला रे बाप्पा तुझा असा. आपण आमच्या मुलात समोरून निघायला गेल्या वर्षी मोरड्या. नाद लागला रे बाप्पा तुझा असा. फुला भोवती घालून गिरट्या, अरे फुला भोवती घालून गिरट्या, हा भुंगा फिरतो तसा.
दुर्वा प्रिया. शायराने सुंदर गण गायलेला आहे. परमेश्वराने विनवणी केली आहे की पाप वाढलेला आहे आणि हे पाप वाढवताना माझ्या लेकरांना किंवा बापाच्या लेकरांना वाचवण्यासाठी तुम्ही या. आणि शाहीर तुमचा हा भागच एक प्रकारे गणाचा भाग द्यायचा असतो त्याप्रमाणे भाग देतो. मला वाटतं तुम्ही दुर्वाप्रियाचा गण सापडा कारण विजय कुमारची लेखणी मला माहिती आहे पण हरकत त्याची म्हणण्यावर काढून येतो काय प्रॉब्लेम नाही. हात जोडून दुर्वाप्रिया शुभर संपूर्ण सिद्धिस्या शुभकार्या. विकास परंपरे मला ज्ञान वाचून मित्र पण एक दोन वर्ष झाली मला माझा दुर्वाप्रिय दैवत मिळालं आणि त्या दिवशी माझ्या व्हॉट्सअप डीपीला तो फोटो आहे तो अजूनपर्यंत तोच आहे आणि आजही तोच आहे कारण ज्या दिवशी मी चरणाशी लागलो तेव्हा मला कळलं की काय दैवत आहे. देवामध्ये काही मतभेद करायचे नसतात पण प्रत्येकाचा दैवत असतो. घरातही आपल्या गणपती वापरत येतो पण लोक लालबाग करायला जातातच श्रद्धेचा भाग आहे. आणि माझी इच्छा होती हेच घ्या माझी इच्छा होती की माझ्या कोकणातल्या सगळ्या लोकांनी दुर्वाप्रियाचं दर्शन घ्यावं आणि ती सुरुवात झालेली आहे. सुरुवात झाली आहे दरवर्षी असा रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मधला एकही असा माणूस नसेल की ज्यानं दुर्वाप्रियाचं दर्शन घेतलं नसेल. हे शब्द आहे आपला आणि म्हणतो आणि म्हणून बापाच्या चरणी माझ्या दुर्वाप्रियाच्या चरणी सॉरी गण करतो. हात जोडून दुर्वाप्रिया सुबळ संपूर्ण सिद्धिस्या शुभकार्या. सुखी संभाळ तू सर्वांना माझ्या गोडे
गवळ आहे ना? हा? नमन 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 पाहिजे. आई बहिणी भावाने प्रसन्न दक्ष यक्ष नाव काय प्रदीप गोंधळी यक्ष का यक्ष प्रदीप गोंधळी सर्वेश्वर देवळूर 201 रुपयाचा पारितोषिक आणि विकास कोल्हापूर 501 रुपयाचं पारितोषिक लेखक पुरस्कार झालं येथे थँक्यू सो मच. श्री विनायक कमलाकर राऊत गाव हा माझे गाव हा दाखवले प्रतीक्षा प्रसाद घाणेकर प्रतिभा पुरुषोत्तम घाणेकर या घाणेकर भगिनीकडून पुन्हा एकदा 500 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद. आता गोवांचा गवळण अहो विनायक सर तुम्ही आला एवढा लांबून थँक्यू सो मच ना आले तर सगळे थँक्यू सो मच. तांडा नको विनायक संगरे तालुका संगमेश्वर वांजोळी संगरेवाडी माझी वही अशी माणसं आपल्या 201 रुपयाचा पारितोषिक गौरी अक्षय चिकटे कर्नाळचे गोडवाडी शाखेची 201 रुपयाचा पारितोषिक रुपेश रामचंद्र संगले वांजोळे संगरेवाडी 201 रुपयाचा पारितोषिक निलेश साळुंके उपविभाग प्रमुख यांच्याकडून शक्तीवाले व गुरुवाले यांना 1000 रुपयाची भेट आहे. थँक्यू मौली मानाचा जय महाराष्ट्र. आबा हो त्यानंतर प्रसाद आठाडे या ठिकाणी आहे थँक्यू सो मच. काय ते गवळ बोलले ना गवळ झालं तर आठवण करा रमायला रातभर पैसेच घ्यायचे नमन बाकी. हा तर गोवाने हे बंधन तो प्यार का बंधन है गोवा मेरे करण अर्जुन आएंगे आएंगे म्हणजे वो शिवाजी को काय तर म्हणता थाले तू घुसळ का काय थाले तू बोलतो आमच्याकडे तर थाले नाही म्हणत काय का बोलतो गोवा ऐका सांगतो गोवा ऐका बरोबर जेव्हा मी बोलेन ना तेव्हा लोकांना ऐकू दे नंतर ऐका लोकांना ऐकायला नाही मिळेल त्याच्यामुळे तुम्ही एन्जॉय करा पण जेव्हा बोलतो तेव्हा लोकांना ऐका तेव्हा म्हणे थाले तू त्यांना बोलायचं भारी आहे. तुम्ही सगळं शेतकरीच आहे लुंबिनी इसार जोखार शिळोळ फाळका फाळ तू नो एव्हरीथिंग तर मी तुलेवर आहे फाळाला फाळ लावून नसतो वासूनच असतं आपला फटकरे बुवा जाग्यावर ना खड्ड्यावर जाग्यावर पडते यार सगळं काय बोलते आपण भाऊ ते म्हणतात शब्दाचा जादूगार बाई अरे अंडोगंडू समजा हो तन्मानू अरे एवढी गाणी हिट झाली का अंडोगंडू आहे मी मग अरे 10 वर्षात 40 गावांची गावगावाची गाणी केली 40 गावाची गावगावाची गाणी अरे आशीर्वाद कुठं जाते बरोबर आहे तर मेरे करण अर्जुन आहे प्रेमाची कवल घ्यायची आता म्हणतो तू आनंद राहा तर हो म्हणतात की प्रेमाची गवळ घनश्यामा फसवलं काय त्याला फसवलं नाही बिचाऱ्या त्या श्रीकृष्ण फसवलं नाही प्रेमाची गवळ उत्तम होती मी पण प्रेमानेच चालतो पण प्रेमाचा सल्ला श्रीकृष्णाला खड्या करायच्या राधेला प्रेम करायचं श्रीकृष्णाला अंतरातून करायचं पण खोड्या करायच्या पण ते खोडी करण्यामध्ये पावित्र्य असतं यांचं काय होतं कमरेच्या खालचं नको लांबरे बोलतात अरे वाईट बोललो काय की कलगी तुला एवढा पुराणपणापासून आलेला आहे राधाकृष्ण तर तुम्ही सांगितलं की आदिबाईची बाजू तुम्ही मांडायची मी श्रीकृष्णाची मांडायची शंकराची मांडायची पण ती बाजू मांडताना वाईट नको ना तुम्ही आज किती उत्तर दिलं तुम्हाला चांगला रिस्पॉन्स होता पैसे पण माफ भेटलं पण चांगलं गाव ना दुसऱ्या वर्गाला कोकणाचं गाणं मला लावा ते भारी म्हणतात कोकण तर शाळेत तुमच्या मागून येतोय उपवास धरून गावावरून सेम टू सेम हे लिहिताय आपल्या हे राहतून कसं लागतंय आपण गावठी बुवा आपण गावठी बुवा उपवास धरून गावावरून आले मेलवाणी बरोबर आहे
तुमचा सभा नाही, शांत बसा, समाज प्रबोधनाचा भाग आहे. तर मंडळी, आता आलं घरात मोबाईल, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, अजून काय फेसबुक, ट्विटर, मेनी मोर. तर या सगळ्या गोष्टी बायका लागल्या कामाला लागल्या. पॅकेज पोरींना पण चांगलं मिळतं, पोरांना पण मिळतं. पण पोरींना पॅकेज भेटल्यानंतर आमच्या पोरींमध्ये कॉन्फिडन्स आला, कारण मी अर्निंग लेडी आहे. ह्याच्यापासून माझा काय अर्थ आहे, अगं बाय तसं नसतं. 55-60 वर्ष झालं इकडनं डुबायला लागलं गुडगं, ऐकं बायकं व्हायला लागलं, तवा समजतं येडा वाकडा होता, पण माझा घर घरी बघा होता. दोन चिठे, अरे कधीतरी वायशी घेत असेल तू तोंडाला मास्क लाव, पण सोडले का नाही उसको. अरे खुळा नवरा असून ते नवरा आहे, धगड आहे. वट पौर्णिमेला त्याच्याच नावाने आपल्या वडाच्या पूजा करायची आहे. म्हणून घटस्फोटाचं प्रमाण या आमच्या शिकलेल्या बायकांमध्ये जास्त आहे, शिकलेल्या पुरुषांमध्ये जास्त आहे. अरे आमचा बापूस खुळा होता, आईच खुळी होती. अरे संसार केला 67 वर्ष. कॉन्फिडन्स नव्हता, त्यांना पॅकेज नव्हते, त्यांना इन्क्रिमेंट नव्हतं. त्यांना माहिती आहे माहेरची वाट बंद आहे, संसार इथंच करायचा आहे. आणि म्हणून आपली भारतीय संस्कृती जगली. आणि म्हणून एक सांगतोय ठेवा ध्यानात, हे बंधन तो प्यार का बंधन है. उपवास धरून भरत्या कुणाचं ऐकून बाई सोडून जाऊ नको. अगणिती भरतेचं गणित मोठं चुकीचं लिहू नको, चुकीचं लिहू नको. तुझ्या डोळीवर पदर शोधतोय भारी, खाली तो घेऊ नको. तुझ्या डोळीवर पदर दिसतोय भारी, खाली तू
आयोजित कार्यक्रम 20 जूनला आहेत आदरणीय शक्तिवान शाहीर हरियानंद भावकर आणि प्रतिस्पर्धी अर्थात मी शाहीर विकास नामाने 20 भेटूया जाणवलेल्या लेखनाच्या भागामध्ये आणि कार्यक्रम होस्ट करूया. धन्यवाद. सगळ्यांना शाहिरांचा प्रश्न आहे आमच्या शक्तिवान संदीप शाहीर संदीप मोरे शिष्य युवा शाहीर अतुल कदम सुनील कदम सूरज खताते राहुल कदम संपूर्ण कार्यक्रमासाठी आमच्या शक्तिवान 500 करोडच्या पारितोषिक. थँक्यू सो मच. सुनील जमे मौली हे मला 500 रुपयाचं पारितोषिक सुनील मौली आणि अक्षय चव्हाण प्रतीक पवार आणि जयेश आकडे 500 रुपयाचं पारितोषिक. लांजा गाव आडवली गावात आमचे प्रतीक पवार मौली. थँक्यू सो मच. हा आता प्रश्न पण घेतो. हा प्रश्न घेतो. नमन गोवांचा प्रश्न आहे. अनेक वर्ष आहे वास्तव आहे की कोणत्या संतूरने साडी चोळी नसून पातळी नसून हातात बाकड्या भरून सूर्यनारायणावर धन्य केलं. गोवांना मी अनेक उत्तर दिले आहेत. गोवा आज मी प्रयत्न करतोय लक्ष असावं त्या संत सद्गुरूंचं नाव गोवा आहे का? परमेश्वर कृपेने माझ्या नशिबात हा भाग यावा आणि मीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर करावं. कारण गेल्या वर्षी साधारण घराण्याचा प्रश्न आमच्या संदेश मोरे गोवांचा मी पडला. मी म्हणजे माझ्या गुरुने पडला प्रभाकर सामान्य पडला. मग अशा मोठ्या शहरांचे प्रश्न सोडायला भारी वाटतं आणि मोठेपणाचा आहे की त्यांचं मान्य करून हा त्याचा मोठेपणा माझा नाराज आहे तर त्या सद्गुरूंचं नाव शाहीर योगेश्वर याज्ञवल्क्य यांनी कपाळाला कुंकू गळ्यात मंगळसूत्र हातात बांगड्या आणि साडी चोळी नसून भगवान सूर्यनारायणाशी लग्न केलं. तर त्या सद्गुरूंचं नाव योगेश्वर याज्ञवल्क्य. योगेश्वर याज्ञवल्क्य या तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आता माझा प्रश्न तुम्हाला माहितीच आहे की गेल्या वर्षी कडे बदलला प्रश्न. होय बदलला मान्य आहे पण तुम्हाला 7 फुल मार्क माझ्या आदल्या वर्षीच्या प्रश्नाचं उत्तर दिलं तरी मान्य करून घे. टेन्शन घेऊ नका. माझा प्रश्न तो की शेती करताना कमरेला आकडी कोणती बांधून तू नांगर म्हणजे तुला तुझ्या स्वतःच्या बैलांना तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नागरी बळीराजाला कोणी वरदान एवढं सांगायचंय की शेतकऱ्याला सांगितलं आकडी कोणती जर तुझ्या कमरेला बांधलीस आणि तू जर शेतात गेलास तर तुला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही कुठलं संकट येणार नाही. हा हे वरदान कोणी दिलं सांगायचं. हे त्या राजाला देवाने दिलेला एवढी तुम्हाला फोड दिली आहे. अजून जर फोड पाहिजे तरी मी देऊ शकतो. तुम्ही सांगा फक्त तुमची तयारी पाहिजे. आता प्रश्न पण फक्त आहे का याचं मुकड्याचं घातो नंतर फरमाईश घेतो. शरद
निकमवा मला 10 ते 15 मिनिटं वारीला थोडा उशीर होईल त्याच्याबद्दल काय बोलू नका जरा फरमाईश जास्त आहे वामन जोगळे तुलेवाले टेंगणी संगमेश्वर याचकडून आगरवाडी याचकडून 100 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद वेगळीची फरमाईश आहे आणि कोकण कला प्रतिनिधित्व मंडळ याचकडून 501 रुपयाचा पारितोषिक 26 जुलैला बारी आहे दादरला सुयोग पानकर बुवा आणि विकास तांबोरे कला प्रतिनिधित्व सगळे आलेले आहेत थँक्यू 501 रुपयाचं पारितोषिक आणि शाहीर कोण अगरनाथ तुझ्या पायात पैंजण वाजती सुमता रावणी या गाण्याचे गायक सुयोग पानकर बुवा मी कोकणकर हर्ष गुहागर युट्यूबवर चॅनेल इंस्टाग्राम 101 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद त्याचप्रमाणे नाव लागलं पानपोळी दिला विश्वास ठिकाणकर भाऊ थँक्यू सो मच मी भातगावकर याचप्रमाणे 101 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे आकाश बगे विसंगी खेड 28 जुलैला बारी आहे घाटकोपरला एसएनटी हॉलला माझे प्रतिस्पर्धी शाहीर सचिन कदम बुवा आहेत आणि मी स्वतः शाहीर विकास तांबोरे 201 रुपयाचा पारितोषिक सांगा निरोप माझा प्रसाद परशुराम घाणेकर पुन्हा एकदा प्रसादाकडून 201 रुपयाचा पारितोषिक तर फरमाईश होतो पहिली आलं शक्यवादी माझे पाणी गणा माझ्या बालपणी रोहित दादा जाधव आमच्या निकमवांचे सोबती पण काय प्रेम तुरेवाल्यावर येतो मी लेख सुखाचं नंदनवन लेख तुळस वृंदावन ह्या लेखी ज्या घरात हा खुदरण्याचा आवाज आला बायकोच्या मुलीच्या हसण्याचा आवाज आला जगातलं सगळ्यात श्रीमंत घरने जगातलं सगळ्यात श्रीमंत घरने बाकी माझ्या नजरेत बाकी सगळे दुःखी ज्या मुलींना इथं हसण्याचं वागण्याचं स्वातंत्र्य आहे जी मुलगी आयुष्यात आली जी 5वी झाली 12सा झाला पोरगी वयात आली बापाच्या आणि 80च्या काळाचा जर होतं ते जग असं आहे काय होतं लेकीचं लग्न होतं 21 घराचा 21 कुळाचा उद्धार माहेरचा आणि 21 कुळाचा उद्धार सासरचा करणारी ही लेक आणि हिला समर्पित गाणं विकी पराठ्याची फरमाईश काय काढून ठेवतात लेक सुखाचं नंदनवन लेक तुळस वृंदावन लेक टिपुराचं चांदण लेक गारव्याचं चंदन लेक टिपुराचं चांदण लेक गारव्याचं चंदन लेक गारव्याचं रिक्षावाल्यांना मराठी आलं पाहिजे हे तुम्ही कंटाळा आहोत थोडं थांबा रिक्षावाल्यांना मराठी आलं पाहिजे आणि लगेच
मारली. सगळ्यांनी सपोर्ट केला होता की सगळ्यांना मराठी आलं पाहिजे राम सर. नाही तर अर्ध भैया गेलं रिक्षा घेऊन विपीला, त्यांच्यावर काय गाणं काढलं होता बोलतो. आपण तुम्ही कमावता तर खाता ना ते इज्जत ठेवा ना. लेक सुखाचं नंदन लेक गारव्याचं चंदन. आदिश्री रणजित उतेकर गाव साखर खेड तालुक्यातले 100 मध्ये पाहतो. तर तुम्ही ज्या घरात आलात, तुम्ही कमवता, तुम्ही खाता, आता ताटाला तुम्ही असं कसं त्या ताटात घाण करता. मराठी बोललं पाहिजे ना. मग काय म्हणतो, ह्या मराठी मुलगात राखायचा भाषेचा सन्मान. अरे माय मराठी आहे. ह्या मराठी मुलगात राखायचा भाषेचा सन्मान. नाक घेऊन तुमची रिक्षा चालतो भयाचं गुमान. नाक घेऊन टॅक्सी रिक्षा चालतो भयाचं गुमान. आता अरे लाल लाल कलरची वांगडी. अरे मला आता काही माझ्या आता राखण्याचा दिवस आहे. आता आठवड्यात राखा नाही. ही कोंबडी मी कोंबडा राखण्याला अजून कोंबडी चुडवला. अहो मी गवळण बोलतो की पदर हा तुझ्या डोळीचा पदर खाली ठेवू नको. त्या फोटो मध्ये टोपी बुवांची आहे आणि माझा विदाऊट टोपी आहे आणि बारीक मी टोपी घातली आहे आणि बुवाच्या डोक्यावर पदर का. अरे ही बाई ना हो, ही बाई ना आज ती बाई आहे. शक्तीवाले म्हणजे बाई. अरे बाईच्या 4 चौघात गेली बाई ती पदर प्रकार पाहिजे. हा विषय मी चुकीचा बोललो पाहिजे. ते तुम्ही मी जोक सांगू जोक सगळं घेऊन राहिलं. नमन मला आधी अशी गरगरावं लागते. तर अरे लाल लाल कलरची कोंबडी तिची शिरवडी चल सोबत राखणाला चा. हे लाल कलरचे कोंबडे किती फडफडते, ती फडफडते किती.